पवईमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटरमध्ये मृत्यू। एपीआय अमोल वाघमारेंकडून रोहित आर्याचा एन्काउंटर। मुलांना वाचवताना पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल आर्यावर गोळी चालवली। रोहित आर्याच्या एन्काउंटरचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग। रोहित आर्यानं 17 मुलांसह 2 जणांना डांबून ठेवलं होतं। एपीआय अमोल वाघमारेंकडून मुलांना वाचवताना आरोपीचा एन्काउंटर। पवईमध्ये मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्याचं एन्काउंटर प्रकरण। घटनास्थळावरून बंदूक, पेट्रोल, ज्वलनशील रबर, सोल्युशन, लायटर जप्त केलेल्या वस्तू तपासणीसाठी पाठवल्याची सूत्रांची माहिती। पवईमध्ये रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवल्याचं प्रकरण। ओलीस ठेवण्यापूर्वी पालकांना 10 मिनिटं मुलांना भेटून घेण्यास सांगितलं। शूटिंगला वेळ लागणार असा पालकांना मेसेज केल्यानंतर रोहित आर्यानं मुलांना ओलीस ठेवलं। रोहित आर्याच्या अप्सरा मीडिया एंटरटेनमेंट नेटवर्क संस्थेला 2022 आणि 2023 मध्ये राबवण्यात आलेल्या उपक्रमासाठी 9,90,00,000 रुपये वितरित। शालेय शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। आमच्या टीमकडून अधिकाऱ्यांना पूर्णपणे सहकार्य। कलाकारांच्या सुरक्षेसाठी आम्ही वचनबद्ध। रोहित आर्या प्रकरणामध्ये आरए स्टुडिओकडून स्पष्टीकरण। कारवाईबद्दल मुंबई पोलिसांचे मानले आभार।